नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर या भागामध्ये आपण एक रेखीव रांगोळी काढणार आहोत. तर चला तर मग काढूयात. तर इथे बघा मी असे मोठे 3 डॉट्स दिलेत आणि त्याला थोडा लांब असा आकार दिलेला आहे. आपण इथे एक वेगळ्या प्रकारची रेखीव रांगोळी काढत आहोत. तर इथे बघा मी टूथपिनच्या सहाय्याने ते जे आपण गोल करून घेतलेलं आहे त्याला एकदम खालच्या साईडने एक फास्टमध्ये आपल्याला ओढून घ्यायचं आहे. जसं की इथे आपली एक उमलणारी कळी अशी इथे एक तयार होईल. तर इथे मी खाली अशा 2 लाईनसुद्धा ओढून घेतल्यात आणि हिरव्या रांगोळीने जे फुलाचं देठ असतं त्याप्रमाणे आपण इथे त्याला असा आकार देऊन घेऊयात. मी हिरव्या रांगोळीने अशा 2 साईडने रेषा दिल्यात आणि बोटाच्या सहाय्याने खालच्या साईडला व्यवस्थित आकार करून घेतलेला आहे मी इथे. हे बघा या पद्धतीने हिरवी रांगोळी टाकून बोटाने खाली ओढून घ्यायचं त्याला. तर इथे एक उमलणाऱ्या नवीन वेगळ्या प्रकारचं फूल तयार होईल आणि आपण असे बरेच फुलांचा बंच इथे काढणार आहोत. तर सेम त्याच पद्धतीने आपण इथे सुद्धा अशा लाईन ओढून घ्यायच्या आहेत आणि इथे सुद्धा फूल तयार करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने आपल्याला असे फुलं काढून घ्यायचे आहेत. एक फुलांचा बंच तयार करायचा आहे आपल्याला इथे. अगदी सोपं आहे. पाहताना वाटेल का कशी काढली रांगोळी, पण एकदम सोप्या पद्धतीने आहे. इथे बघा त्यावरती आपण असे तुरे काढून घेतलेत आणि त्यावरती आपण असे छोटे छोटेसे डॉट्स देऊन घेऊयात. तर इथे बघा प्रत्येक फुलामध्ये आपण असे काढून घेतलेले आहेत त्यामधले तुरे आणि इथे एक छोटंसं पान काढून घेतलेलं आहे आपण. आणि त्यामध्ये आपण सुद्धा हिरव्या रांगोळीने छोट्या छोट्या अशा लाईन्स देऊन घेणार आहोत किंवा कलर भरून घेणार आहोत हिरवा पानांचा. हे बघा कितीतरी सुंदर अशी रांगोळी आपली तयार झालेली आहे. पाहताना वाटेल का खूप अवघड आहे, पण खूपच सोपी रांगोळी आहे ही. आणि वरती आपण जे तुरे काढले त्यावरती गुलाबी रांगोळीने एक एक असा डॉट्स दिला आहे आणि जे फूल तयार झालेलं आहे त्यामध्ये सुद्धा आपण गुलाबी रांगोळीने आणि ऑरेंज कलरच्या रांगोळीने असे डॉट्स देऊन घेतलेले आहेत. तर अशी एक सुंदर रांगोळीचा बंच इथे आपण फुलांचा तयार झालेला आहे. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढूयात. 2 ते 2 ठिपके देऊन घेतलेत आणि अशा लाईन ओढून घेतल्यात आणि खालच्या आणि वरच्या साईडने लाईन ह्या बंद आपल्याला जॉईंट करून घ्यायच्या आहेत आणि त्याखाली आपल्याला अशा एक 5-5 लाईन दोन्ही साईडने अशा ओढून घ्यायच्या आहेत. आणि त्या मध्यंतरी आपल्याला लाल, पिवळा किंवा तुम्हाला जो कलर आवडेल तो कलर तुम्ही तिथे देऊ शकता. मी अशी लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स दिलेत आणि वरती आणि खालती व्हाईट रांगोळीने 2-2 डॉट्स दिलेत आणि साईडला जे आपण हे गोल चक्र काढून घेतले आहेत त्या साईडला पण आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने अशा एक डॉट्स दिलेला आहे आणि त्या चक्राच्या खालती असे 2 डॉट्स दिलेत. तर इथे एक अशी नवीन रांगोळी डिझाईन तयार झालेली आहे आपली. तर ही होती 2 नंबरची रांगोळी आपली. तर इथे आपण 3 नंबरची रांगोळी काढूयात. तर इथे बघा मी 3 ते 2 असे डॉट्स देऊन घेतलेत आणि इथे जॉईंटसुद्धा करून घेतलेला आहे आणि या ज्या रेषा दिल्या आहेत त्या रेषेच्या मधोमध आपल्याला त्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत यामध्ये. अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम झटपट काढता येतील अशा अगदी 1 मिनिटाच्या आत आपण पाहून रांगोळी ही सहज काढू शकतो. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रांगोळी काढायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि लाईकच्या साईडला एक हाईपचं सुद्धा बटन आहे, हाईपसुद्धा करा मैत्रिणींनो. तर इथे बघा मी लाल, पिवळा आणि हिरव्या रंगाने असे डॉट्स दिलेले आहेत. तुम्ही त्या पाकळ्यांच्या मध्ये सुद्धा देऊ शकता. आणि ज्या पहिले आपण लाईन काढल्या होत्या त्यावरती मी व्हाईट रांगोळीने असे 3-3 डॉट्स दिलेत आणि या पाकळ्यांच्या शेवटी आपण थोडीशी रांगोळी अशी भरभरून घेऊयात. तर ही होती सोपी आणि सुंदर आजची ही तिसरी रांगोळी. तर इथे आपण चौथी रांगोळी काढूयात. इथे मी अशा 3 लाईन मारून घेतल्यात, एक मोठी आणि 2 छोट्या छोट्या. याच्या साईडला पण आपल्याला असे 3-3 डॉट्स देऊन घ्यायचे आहेत आणि त्याला बोटाने प्रेससुद्धा करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला अजून 3-3 आपल्याला डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. हे बघा आणि जे छोटे डॉट्स आहेत त्याला खालच्या साईडने ओढून घ्यायचं आहे आणि जो मधला डॉट्स आहे त्याला बाहेरच्या साईडने पाकळी तयार करायची आहे. इथे ही पण रांगोळी एकदम सोपी आहे आणि एकदम उठावदार रांगोळी आहे. इथे सुद्धा मी लाल आणि पिवळ्या रांगोळीचा वापर केलेला आहे इथे. तर ही होती चौथी रांगोळी, छोटीशी, अगदी झटपट तुळशीसमोर काढता येईल, दारात, देवघरात, कुठेही काढू शकता तुम्ही ही रांगोळी.
तर इथे आपण 5वी रांगोळी काढतोय. इथे 2 ते 2 आपल्याला असे डॉट्स मारून घ्यायचे आहेत आणि इथे सुद्धा आपल्याला अशा लाईन मारून घ्यायच्या आहेत आणि मध्ये आपल्याला अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत चारी साईडने. हे बघा मैत्रिणींनो, अगदी सोप्या सुंदर आणि खूप छोट्या छोट्याशा रांगोळी आहेत आणि ज्या लाईन्स दिल्या होत्या त्या लाईन्सच्या दोन्ही अपोजिट साईडने आपल्याला असे 5-5 डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. लाल आणि पिवळ्या रांगोळीने मी दिले तिथे आणि त्याला अगोदर मधल्या साईडने ओढून घ्यायचं आहे, नंतर बाहेरच्या साईडने. हे बघा, अगदी सोप्या आणि हलक्या हाताने रांगोळी काढायची आहे. ही एकदम सोपी सुंदर आणि एकदम लवकर काढता येणारी ही रांगोळी आहे. हे बघा, मध्ये सुद्धा एक आपल्याला व्हाईट रांगोळीने डॉट्स देऊन घ्यायचा आहे आणि अशी मध्ये थोडा कलर व्हाईट आपण भरभरून घेऊया तिथे आणि ज्या लाईन्स मारल्या होत्या तिथे सुद्धा आपण एक एक डॉट्स देऊन घेऊयात. असे मोठे मोठे डॉट्स दिल्यामुळे रांगोळी आपली एकदम उठून दिसते आणि रेखीवसुद्धा दिसते. तर ही होती आपली 5वी रांगोळी. तर आजच्या ह्या सगळ्या रांगोळी तुम्ही पाहिल्यानंतर कमेंट करून सांगा का तुम्हाला कोणती रांगोळी सर्वात सोपी वाटली आणि तुम्हाला आवडलीसुद्धा कोणती. तर इथे आपण 6वी रांगोळी काढूयात. तर इथे बघा मी एक डॉट देऊन घेतला आहे आणि अशी पाकळ्या दोन्ही साईडने जॉईंट करून इथे एक पान तयार करून घेतले आणि दोन्ही साईडने आपल्याला असे तुरे काढून घ्यायचे आहेत आणि त्याखाली आपल्याला अशा लाईन देऊन घ्यायच्या आहेत आणि इथे सुद्धा आपल्याला 3 रांगोळीने लाल रांगोळीने असे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत आणि वरच्या साईडने सुद्धा लाल रांगोळीने आपण डॉट्स देऊन घेणार आहोत. हे बघा या पद्धतीने. तर इथे आपली 6वी सुद्धा रांगोळी काढून झालेली आहे मैत्रिणींनो. आणि आता शेवटी आपण 7वी रांगोळी काढणार आहोत. इथे 2 ते 2 डॉट्स दिलेत आणि एक चौकोन तयार करून घेतला आहे आणि त्या चौकोनाच्या मधोमध आपण अजून एक एक डॉट्स देऊयात आणि इथे सुद्धा एक त्यावरती चौकोन तयार करून घेऊयात आपण. मैत्रिणींनो, रांगोळीची व्हिडिओ पाहत राहा, नवनवीन रांगोळी तुमच्या दारामध्ये काढत राहा आणि त्याचबरोबर ह्या रांगोळी तुम्ही शिकतसुद्धा राहा. आपण रोज रोज गोष्टी ट्राय करत गेलं का त्या रांगोळी आपल्याला कोणतीही गोष्ट असो ती गोष्ट आपल्याला एकदम सोपी व्हायला लागते. त्यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची असते. आपण त्या गोष्टी रोज रोज करत राहिलं का अगदी एकदम आपल्याला सोप्या होऊन जातात. त्यासाठी तुमच्या दारामध्ये सुद्धा तुम्हाला एक वेगळ्या प्रकारच्या रांगोळी काढता येतील. समारंभामध्ये सुद्धा आपल्याला एक वेगळ्या प्रकारे रांगोळी काढता येतील. कोणताही कार्यक्रम असो, सण असो, उत्सव असो, काही असो, त्यामध्ये रांगोळीचा हा सहभाग